आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनानिमित्त आज जे काही चित्र आपल्याला बघायला मिळालं शिवाजी पार्कवरचं ते अविस्मरणीय असतं। दोघं भाऊ एकत्र असताना पण या सगळ्या चांगल्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हटले या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे। तो पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार अजरामर असणार आहेत आणि हे जे काही विचार आहेत त्या विचारांवरच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी काही पक्ष आहे हा पक्ष चालू आहे। याच्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते बघा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला। हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू। सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे। याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत। काही ठिकाणी 7-7 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला लढायलाच पाहिजे। 7 वर्ष गेले, आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे। पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू। मात्र डबेवाल्यांनी आज ठाकरेंची साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी 17ला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्टी दिलेली मात्र त्याची पूर्ती गेल्या 8 वर्षात त्यांनी केलेली आहे। मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो। महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो। आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला। आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला। आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं। त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत, माळकरी आहेत, अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळे लोक आहेत। त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही। ती चांगली मंडळी आहेत, त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे।